आज या ठिकाणी खटाव विरुद्ध वाई या दोन संघादरम्यान नाणेफेक या ठिकाणी होते। ही नाणेफेक घाडगे मॅडम, घाडगे फडतरे मॅडम या आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंना प्रशिक्षक देणाऱ्या प्रशिक्षणार्थी मार्गदर्शक आहेत। त्यांच्या शुभ हस्ते वाई आणि खटाव या दोन संघाची नाणेफेक या ठिकाणी होते। या नाणेफेकसाठी औंध शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त सन्मान्य श्री हनुमंतरावजी शिंदे या गावचे सुपुत्र सन्मान्य श्री अनिलजी माने, त्याचबरोबर सन्मान्य श्री फडतरे सर, देशमुख सर, त्याचबरोबर आमचे CR जाधव सर, आकाश पवार सर, पाचवड संघाचे मार्गदर्शक या सर्व खेळाडू, प्रथमतः मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आमच्या मैदानावरती हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आणि आपणाला मी माननीय या ठिकाणी प्रमुख आदरणीय घाडगे मॅडम आपणास या ठिकाणी विनंती करतो, आपण या ठिकाणी नाणेफेक घ्यावी। पाचवड आणि वाई आणि खटाव या दोन संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक होते। आता या ठिकाणी जी नाणेफेक झाली ही नाणेफेक खटाव संघाने जिंकलेल्या खटाव संघाचं अभिनंदन। आणि खटाव संघानं काय घेतलेलं आहे खेळाडूंची ओळख करून द्या सगळ्या। कॉईन उचललं तिथे प्रत्येक खेळाडूंना आपलं नाव सांगायचं मोठ्यानं। या पुढे पुढे मला प्रत्येकानं नाव सांगा आपलं। अण्णा या की तुम्ही चला। बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक। तर तुम्ही मुली स्पोर्टमध्ये असं वाटतच नाही तुमच्याकडे पहिल्यानंतर। तर आहाराचा समतोल पाहिजे आहे, व्यायाम पाहिजे आहे, सायकलिंग पाहिजे आहे, हाईट वाढल्या पाहिजे सगळ्या मुलींच्या। बेस्ट ऑफ लक। नक्कीच या ठिकाणी खरं तर अण्णा या विद्यार्थिनींचं आपण कौतुक करूया। तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल सोडून या ठिकाणी हातामध्ये यांनी बॅट घेतलेली आहे आणि ही बॅट नक्कीच त्यांच्यासाठी भविष्य उज्ज्वल करणारी बॅट असेल। आत्ता ज्या वर्ल्ड कपच्या महिलांचा सामना झाला त्यांची प्रेरणा घ्यावी, सातत्य ठेवावं, जिद्द ठेवावी आणि आपल्या वैयक्तिक स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आनंददायी जीवनासाठी आपण मैदानावरती खेळत राहावं, यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजच्या सामन्याला लगेच आपण सुरुवात करतो। मॅडमच्या घरामध्ये क्रिकेटची एवढी शील्ड आहे ती एका रूममध्ये बसत नाही। आता मॅडमना एकदा आपण बोलूया। आणि मॅडमचे मिस्टर स्वतः स्पॉन्सर आहेत। आपल्या तालुक्यात जिल्ह्यात जे मोठमोठे हे होतात ना सामने ते स्वतः स्पॉन्सर असतात। नक्कीच असेच मान्यवर पाहुणे आपल्यासाठी प्रेरणादायी ठरलेत, त्याबद्दल त्यांचंही आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया।